अरे सावली, एवढ्या लवकर मी दिलेल्या ऑफरचा विचार पण केलास? आय डिडंट एक्सपेक्ट. एनिवे बोला, कसं काय येणं केलं? काही नाही, तुमचं तोंड गोड करायला आले होते. कशाबद्दल? माझ्या सारंग सरांची उद्या निर्दोष सुटका होणार आहे त्याबद्दल. हो, घ्या तोंड गोड करा. काय झालं? कडू लागलं का? तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना सारंग सरांना माझ्यापासून दूर करण्याचे, तरीही तुमच्या प्रयत्नांना मी यश मिळू देणार नाही. कारण सारंग सर फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार. आणि मला माहिती आहे ह्या सगळ्या प्रकरणात तुमचाच हात आहे, पण विजय शेवटी सत्याचाच होतो. आणि मला खात्री आहे उद्या सारंग सरांची निर्दोष सुटका होणार आहे. पण त्यानंतर तुमची काय अवस्था होईल ह्याचा नक्की विचार करा. खा. चल पारू. एक मिनिट सावली, मला सांग, आत्ता शिवानी मॅडम समोर तीच सावली होती का ज्या सावलीला मी ओळखते? हो, मीच होते. बा सावली, कसलं भारी धडा शिकवलास त्यांना. मला लई आवडलंय बघ. पण मला एक कळलं नाही, तू असं अचानक कसं काय वागलीस? म्हणजे तुला नेमकं झालं तरी काय? असं काय केलंस तू? माहित नाही ग, माझ्यात इतकं बळ कुठून आलं ते. असं अंगात अचानक शक्ती संचारल्यासारखं वाटलं. अरू, त्या शिवानी मॅडम मला आणि सारंग सरांना दूर करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जातील असं कधीच वाटलं नव्हतं मला. नाही, याआधी सुद्धा त्यांनी असे प्रयत्न केले आहेत, पण हे मला खात्री आहे पारू, या सगळ्या प्रकरणात त्या शिवानी मॅडमचा नक्कीच काहीतरी हात आहे. सावली, म्हणजे बघा, तू आता त्या शिवानी मॅडमना पेढा तर भरवलास सारंग सर सुटतील म्हणून, पण म्हणजे हे समजा केल्याने त्यांनी अजून काही केलं तर? नाही म्हणजे त्या अजून चिडल्या तर? चिडतील ना, नक्कीच चिडतील. अगं पण, आणि मला तेच हवंय. त्यांनी इतकं चिडू देत आणि रागाच्या भरात कोणती तरी चूक करू देत. माणूस स्वतःला कितीही हुशार समजत असला ना तरी कधी कधी तो अशा चुका करून बसतोच. आणि कदाचित त्यांची ही चूक आपल्या फायद्याची ठरेल. हारू, मला ना ही लढाई जिंकायची आहे माझ्या सारंग सरांसाठी. तू जिंकणार, ही लढाई तू नक्की जिंकणार सावली. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून नाही सांगत आहे मी, तू सत्याची बाजू घेतेस म्हणून तू ही लढाई जिंकणार, मला खात्री आहे. अगं बोलत काय उभं आहे आपण? तुझ्या त्या लाडक्या भैरवी मॅडमची बी लढाई जिंकायची आहे ना. चल आता. हो, रडू नकोस, चल. तर मिस्टर जगन्नाथ, तुम्ही ज्योतिषी आहात? नाही, पण मगाशी तर तसं म्हणालात तुम्ही. मी असं म्हणालो की मी त्याचा अभ्यासक आहे. अच्छा, म्हणजे माझा वकिलीचा अभ्यास आहे पण मी वकील नाही असं म्हटलं तर चालेल? तुम्ही वकील नाही हे म्हणायला माझी काहीच हरकत नाही.
सायलेन्स प्लीज. मी मुद्द्यावर येतो. या लवकर मुद्द्यावर या, प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. हुशार आहात. हा, म्हणूनच वकील नाही झालो ना. याचा अर्थ तुम्ही आरोपीला खून न करताही पाहिलेलं नाही, नाही का? मी तुम्हाला डोकं खाजवताना पाहिलं नाही. मी कधी डोकं खाजवलं? एक्झॅक्टली. जी गोष्ट तुम्ही केलीच नाही ती करताना तुम्हाला पाहिल कसं कोणी? सारंग निर्दोष आहे म्हणून तुम्ही त्याला मदत केली, की तुम्हाला पक्क माहित होतं सारंगने खून केलाय आणि म्हणून तुम्ही त्याला मदत केली? तसं असतं तर मी सारंगला स्वतः पोलिसात घेऊन गेलो असतो आणि तोही तेच बोलत होता की आपण पोलिसात जायला हवं. यावरून सिद्ध होतं की सारंगनी खून केलेला नाहीये. तुम्ही सावलीचं आणि सारंगचं लग्नही कारस्थान करूनच लावून दिलं ना, तुमच्या मुलीचा बदला घेण्यासाठी. शब्द जपून वापरा, चुकीचा शब्द वापरताय. काय चुकीचा वापरला? बदला. बदला हा शब्द चुकीचा आहे. मी बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं नाही, सारंगला न्याय मिळवून देण्याचाच प्रयत्न करतोय. तुम्ही एका गुन्हेगाराला पळून जाण्यासाठी मदत केली आहे. कायद्याने हा गुन्हा आहे, याची तुम्हाला शिक्षा होऊ शकते, हे माहिती आहे का तुम्हाला? सारंगने खून केला हे जर तुम्ही सिद्ध केलं तर त्याला मदत केली म्हणून मी तुरुंगात जायला तयार आहे. पण जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत की खून त्याने केलाय, तर त्याच्यावर खोटे आरोप केले म्हणून तुम्ही जेलमध्ये जायला तयार आहात? हे बघा, कायद्यात तशी तरतूद नाहीये. पण मानहानीचा खटला जेल आला ना. कुठला ना काम असो, सारंग निर्दोष आहे म्हणून मी त्याला मदत करतोय, बस इतकंच. माझं बोलणं झालेलं आहे. माझेही प्रश्न संपलेले आहेत. नो अदर क्वेश्चन. विटनेस इज रिलीव्ड. सावली, आजचा कार्यक्रम छान झाला पाहिजे. हं? आज जी लोक आली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्यांना जर एकदा ताराचं गाणं आवडलं तर मग आपल्याकडे इव्हेंट्सची काही कमी राहणार नाही. तेव्हा गाणं छान गा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी नाही, तसं नाही. आज मला कोर्टात साक्ष द्यायला जायचंय. आपण गाणं लवकर संपूयात का? ऑर्डर देतेस मला? हा, सगळी गाणी गाऊन झाल्याशिवाय तुला इथून जायचं नाहीये. जेवढा वेळ लागेल तेवढा लागणारच आहे, कळलं? एकतर आधीच तुझ्यामुळे माझं आजवर किती नुकसान होत आहे तुला कळतंय का? हे काय म्हणाली होतीस? तारासोबत कायम राहील वचन दिलं होतंस की नाही? आणि मग आता जेव्हापासून लग्न झालंय फिरलीच होतेस वचनापासून. नाही, असं काहीच नाहीये. शब्दाला जागणारी सावली ती तूच ना? माई, मी कायम माझ्या शब्दाला जागत आली आहे. आणि तुम्हाला हे तर माहीतच असेल ना की कोण कोणाशी किती प्रामाणिक येते. मला माझा प्रामाणिकपणा तुझ्या समोर सिद्ध करायची गरज नाहीये. ज्या कामासाठी तुला इथं आणलंय ते मुकाट्याने करायचं, कळलं? जितकी गाणी दिलीये ती सगळी तुला गायची. मला आजच्या कार्यक्रमात कुठलीच गडबड नकोय. जोवर कार्यक्रम संपत नाही तुला इथंच उभं राहून गाणी गायची. कळलं का? देवा, आता तूच सांग, मी कोर्टात कशी पोहोचू?